बापाकडे देण्यासाठी विपुलता आहे. हालेलुया. ज्याला कळालं ना बापाकडे सगळं आहे, भरपूर आहे, तो बापाकडे मागताना त्याची मर्यादा ठेवून मागत नाही प्रियानं, लिमिट्स ठेवून मागत नाही. कधी आम्हाला प्रश्न पडतो काय मागावं देवाकडं, देईल का देव? प्रार्थना करतो पण आम्ही पाहतो की त्या प्रार्थनेला मर्यादा, म्हणजे तुम्ही देवाला मर्यादा घालत आहात. हा तुमचा बाप गरीब असला तर गरीब पद्धतीने मागा, तुमच्या बापाच्या लायकीप्रमाणे तुम्हाला मागितलं पाहिजे. लक्षात घ्या, ज्याला तुम्ही प्रार्थना सादर करत आहात तो तुमचा बाप आहे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, जर कोणी मुलानं आपल्या बापाकडे भाकर मागितली तर तो धोंडा देणार नाही, मासा मागितला तर साप देणार नाही, पवित्र आत्मा मागितला तर किती विशेष प्रकारे देईल. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तो काय म्हणतो माहिती का, जर तुम्ही एवढं वाईट असून तुमच्या मुलाला चांगल्या देणग्या देणं तुम्हाला समजतं, मग मी तर स्वर्गातला बाप, हालेलुया. तो ऑलरेडी चांगलाच आहे. आमेन. सिक्रेट काय, ज्याला कळालं देव माझा बाप आहे, तो व्यक्ती मागताना कुठल्याही प्रकारचा संकोच मनामध्ये ठेवत, हालेलुया. संकोच नाही ठेवायचा. आमेन. म्हणून तर आम्ही पाहतो अब्राम प्रभूवर चालत असताना तो त्याला म्हटला, देव त्याला म्हटला, मी सांगतो तिकडे तू जायला सुरुवात कर, सोड तुझं गणगोत नातेवाईक, देश सोड, मी वचनदत्त देशामध्ये तुला घेऊन चाललेलो आहे. अब्रामानं सगळं सोडलं आणि निघाला प्रभूच्या मागे. बायबल सांगतं जाता जाता देवानं त्याला भरपूर समृद्ध केलं. नीट आहे का बाप, मी सांगत आहे बाप कसा असतो ते, शुद्धीवर कशा संबंधानं यायचं माहिती का, देव आमचा बाप आहे. नुसतं देव देव बाप देव बाप्पा देव बाप्पा प्रार्थनेमध्ये नुसतं म्हणू नका, ते नाते संबंध देवाबरोबर तयार करा, बापाचं आणि लेकराचं. हालेलुया. आणि बापाचं आणि लेकराचं नाते संबंध तयार झालं ना, तो मुलगा बापाला सगळ्या गोष्टी शेअर करतो आणि बाप पण मुलाला सगळ्या गोष्टी शेअर करतो. हालेलुया. कसं सांगावं, किती सांगण्यासारखं आहे पवित्र शास्त्रामध्ये. एकदा बाप जर कळाला ना, एकदम तुम्हाला प्रार्थना करण्याला सुद्धा कुठल्या प्रकारचं भीती वाटणार नाही. अगदी जशी, बरेच लोक मला फोन करून कशी प्रार्थना करायची आम्हाला समजावून सांगा. आता काय समजावून सांगू तुम्हाला, लिहून देऊ प्रार्थना. हालेलुया. बापा सांगती मुलगा बोलतो तसंच बोलायचं. आमेन.